या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारभूत गुण व लक्षणे। पहिला आहे कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव। तर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकसनशील राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे लोकसंख्येचा मोठा गट कृषी व संलग्न क्षेत्रांमध्ये गुंतलेला आहे। त्याच्यामुळे कृषी क्षेत्रात कामगार लोकसंख्येचा हिस्सा हा 48.9% आहे। दुसरा आहे कमी दरडोई उत्पन्न म्हणजे लो पर कॅपिटल इन्कम, म्हणजे अविकसित किंवा अल्पविकसित अर्थव्यवस्था राहण्याचे कमी दरडोई उत्पन्न हे एक प्रमुख कारण आहे। त्याच्यामुळे सन 1989 ते 2012च्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत जलद गतीने वाढला। तिसरा आहे आर्थिक विषमता म्हणजे कॅपिटल डिफिशियन्सी। अविकसित किंवा अल्पविकसित देशाचा प्रतिव्यक्ती भांडवलाची उपलब्धता कमी असण्याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे विजेचा प्रतिव्यक्ती कमी उपयोग। चौथा आहे आर्थिक विषमता म्हणजे इकॉनॉमिक इनइक्वालिटी। भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक सर्वेक्षणावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता आढळून आली। भारतामधील आर्थिक उत्पन्नातील विषमता कमी होत असल्याने सर्वेक्षणावरून दिसून येते। पाचवा आहे लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे ओव्हर पॉप्युलेशन। जन्मदर व मृत्यूदर उच्च असणे विकसनशील देशाची एक प्रमुख समस्या आहे। जर एखाद्या देशात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही उंच असतात व आरोग्याच्या सुविधेनुसार मृत्यूदर कमी झाला तर लोकसंख्येच्या वृद्धीचा दर वाढण्याची स्थिती निर्माण होते। तर हे आहेत आपल्या अर्थव्यवस्थेचे आधारभूत गुण लक्षणे।